परमात्मा आहे. ती परमात्म्याचं परमात्मा दाखवतो अथवा आपली उपासना त्याला ती प्राप्त करून देईल. पण कोणाही भक्तानं या प्रकारे उपासना करून भक्ती करून त्या स्वरूपाला पाहिजे का? बाकीच्या जर जोडून द्यायचं आम्ही बोलू परमार्थात निघालो. आमचं परमार्थ मार्ग आहे, परमार्थ निघालं बाहेर. आम्ही सुद्धा त्या परमात्म्याचं ते रूप पाहिले का? आम्ही पाहिला नको का? आपल्या उपास्याचं यथार्थ दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे, पण ती तशी उपासना केली पाहिजे. मंदिर अनेक बांधले जातात, त्या मंदिरामध्ये मूर्त्या अनेक आणल्या जातात, परंतु ज्या उद्देशानं मंदिर बांधले जातात तो उद्देश मात्र आपल्याला सिद्ध होत नाही, कारण आपली उपासना तिथे होत नाही. अलीकडे मूर्तीच्या बाबतीत ही स्थिती आहे, त्या उपासनेला अतिशय दुर्लक्ष. काही काही तो मारुतीच्या मंदिरात उपासनेलाच जातात. पुन्हा त्या मार्ग तोड पाहायचं नाही. या बाबतीमध्ये अन्य समाजाचे लोक अतिशय चांगली मानली जातात. मग ख्रिश्चन म्हणा, जैन म्हणा इत्यादी ते धर्म जे आहेत ते उपासनेच्या बाबतीमध्ये आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आपली मंदिरं बांधतात, पण त्या मंदिरात जे करायला पाहिजे आणि ज्याच्या करता करायला पाहिजे ते केलं जातच नाही. महाराजांनी ते केलं आणि त्यामुळं त्या पांडुरंगाचं दर्शन झालं. त्या दर्शनानं रूपी जडले रूपाच्या ठिकाणी हे डोळे जडले गेले. याचा अर्थच असा आहे का ते रूप या प्रकारचं आकर्षक आहे का तिथून एकदा डोळे तिथे गेले का तिथून निघत नाही. त्यांना निघायचं माहिती नाही, तिथं राहतात. कारण आता दृष्टी पुढे आईसाठी अतिशय लालसा तुझा पाहता सामोरे दृष्टी न फिरे मागाई. रूपी जडले लोचना डोळे जडले जातात.
निघत नाही परत. म्हणजे कुठपर्यंत पूर्ण आयुष्यामध्ये एकदा त्या पांडुरंगाचं त्या प्रकारचे दर्शन झालं की तो भक्त दुसरं कोणाचंही दर्शन करत नाही. त्याला दुसऱ्याचं दर्शन पाहणे योग्य वाटत नाही. अनंत दर्शन केले असतात पण हा परिणाम पाहायला मिळाला नाही. अनेक दृश्य पाहतो आपण संसारामध्ये. आता प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहेच. टीव्हीवर प्रत्येक आकर्षित असतातच पण तिथं डोळे जडले काय लोक